नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला पृथ्वी इथे ऑफिसमध्ये काम करतोय, तेवढ्यात त्याचा फोन वाजतोय आणि तो फोन कोणी केलाय बघूया आपण. तर आनंदी तिकडनं बोलतीये आणि ती म्हणते, "पृथ्वी, मी आनंदी बोलतेय. पृथ्वी, मला 2 मिनिटं तुझ्याशी महत्त्वाचं खूप काहीतरी बोलायचंय." तर पृथ्वी म्हणतो, "हे बघ आनंदी, मी आता खरंच खूप बिझी आहे. खरंच खूप महत्त्वाच्या कामामध्ये आहे आणि मला आणि मितालीला उद्या सकाळी मुंबईला जायचंय, डिस्ट्रिब्युटरची मीटिंग आहे. मला आत्ता खरंच बोलता येणार नाहीये. आपण नंतर बोलू." असं म्हणत कट करतो फोन पृथ्वी. तर आनंदी आता विद्याताईंना म्हणते, "पण ते अवॉर्ड फंक्शन तर उद्याच आहे. पण पृथ्वी, मुंबईला जाण्याच्या आधी मला त्याच्याशी काहीही करून बोललंच पाहिजे. काय करू मी आता?" आणि मग "छायाताई, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही माझ्या बहिणीला फोन लावून देता का? मी नंबर सांगते तुम्हाला." तर आता छायाताईंकडून नंबर घेऊन फोन लावून घेतलाय, आरतीला फोन लावलाय. आता आरतीला आनंदी काय म्हणते ते बघूया आणि हे जे काही आनंदीची तळमळ आहे, ती खरंच पूर्ण होईल का? की विद्याधर त्याच्यात खोडा घालील काहीतरी? तर हे शेवटपर्यंत बघावं लागेल. तर आता प्रेक्षकांनो, आरतीला आनंदी म्हणते फोनवर, "हॅलो आरतीताई, तू प्लीज आत्ताच्या आत्ता घरी येऊ शकतेस का?" तर "अगं आनंदी, मी ऑफिसमध्ये आहे. मला जरा वेळ लागेल गं. काम इकडचं थोडं अर्धवटच आहे." "का काय झालंय?" तर "गं आरतीताई, मला तुझी खूप गरज आहे गं आता. प्लीज समजून घे. ये ना गं इथे आता." "बरं, बरं. आले, आले. थांब." असं म्हणत आता आरती म्हणते आणि आनंदी आता फोन कट करते. बघूया काय-काय घडणार आहे पुढे ते. तर आनंदी ना अशी किचनमध्ये अशी तळमळत उभी आहे एकटीच आणि आता आरती आली, "काय झालं आनंदी? एवढं घाई-घाईनं का बोलवून घेतलंस? ठीक आहे ना गं सगळं?" तर लगेच आरतीला आनंदी म्हणते, "काहीच ठीक नाहीये गं आरतीताई. मी या घरात मोलकरीण बनून जो काही मूर्खपणा केलाय ना मी, तो मला काहीही करून सुधारावा लागणार आहे. आरतीताई, प्लीज, प्लीज मला एक तुझी खूप महत्त्वाची मदत हवी आहे. मला पृथ्वीला सत्य कुठल्याही परिस्थितीत सांगितलंच पाहिजे." तर आनंदी असं आता अचानक असं आरती विचारते. तर आनंदी म्हणते, "आरतीताई, अगं मला आता एकही प्रश्न विचारू नकोस गं. हा कागद घे आणि त्याच्यावर मी तुला जे सांगते ना ते लिही तू. पृथ्वी मुंबईला जाण्याच्या आधी हे सत्य त्याच्यापर्यंत कुठल्याही परिस्थितीत पोहोचलंच पाहिजे, पोहोचवायला पाहिजे. मी त्याला फोन करण्याचा प्रयत्न करतेय, पण सतत त्याचा फोन बिझी येतोय. मी तुला जे सांगतेय ना, ते लिहून काढ गं प्लीज. आरतीताई प्लीज, प्लीज मला मदत कर ना." तर लगेच आता आरती म्हणते, "बरं सांग, ठीक आहे." तर आता आनंदी म्हणते, "पटकन लिही." तर आरती म्हणते, "सांग." तर आता "प्रिय पृथ्वी आणि मिताली, मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची आणि मोठं सत्य, कटू सत्य सांगायचं आहे. आता पुढे बघा, पृथ्वी, मी मालक साहेबांशी लग्न केलेलं आहे. मी तुमची आई आहे." असं सगळी इथे आनंदी सांगतेय आणि ती परत काय-काय लिहितेय त्याच्यामध्ये आता आरती सगळं लिहून काढतेय तिनं जे-जे काही सांगितलेलं आहे ते. प्रेक्षकांनो, आनंदीनं बऱ्यापैकी सगळंच इथे सांगितलंय बरं का, काय-काय लिहायचंय ते किंवा काय घडलेलं आहे ते. आणि आता आरती विचारते, "आनंदी, तू जे सांगतेस ते नक्की लिहू ना? म्हणजे तुला याचा परिणाम काय होईल याचा अंदाज आहे ना?" तर इकडे आरतीला आनंदी म्हणते, की "हो, मला आता परिणामांची भीती नाहीये. मी पूर्ण विचार केलेला आहे. तू लिही." असं आता आनंदी परत एकदा सांगते आरतीला आणि आरती काळजावर दगड ठेवून हे जे काही आनंदी सांगतेय ते इथे पूर्णपणे लिहितीये. प्रेक्षकांनो, आता पुढे पृथ्वीच्या हातात हे पत्र पडेपर्यंत नेमकं काय-काय घडतंय हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आरती म्हणतीये, "आनंदी, तू सांगितलंयस तसं मी लिहिलंय, पण तू पुन्हा एकदा विचार कर अगं. अगं आता कुठे तुझं मिताली आणि पृथ्वीशी मैत्रीचं नातं तयार होतंय." तर आनंदी म्हणते, "आणि तेच नातं मला खोट्याच्या आधारावर तयार झालेलं नाही निभवायचंय किंवा तयार झालेलं नकोय. आमचं हे जे काही नातं आहे, ते खूप निखळ आणि नितळ राहावं अशीच माझी इच्छा आहे." असं आनंदी सांगतेय आणि म्हणते, "प्लीज आरतीताई, ही चिठ्ठी फोल्ड कर आणि त्या एन्व्हलपमध्ये टाकून मला दे." आता आनंदीनं सगळं सांगितलंय. आरतीनं काळजावर दगड ठेवून ते जे काही आहे ते सगळं लिहिलेलं आहे. ती एन्व्हलपमध्ये ती चिठ्ठी घालतीये. आनंदीच्या हातामध्ये ती चिठ्ठी देतीये आणि "हे घे" असं सांगते. तर प्रेक्षकांनो, आता पुढे काय घडणार? आनंदीला तर मात्र खूप टेन्शन आलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं. आता बघू पुढे काय-काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांनो, आता आनंदी ती हातात एन्व्हलप घेऊन ना पृथ्वीच्या रूमच्या दिशेने चाललेली आहे. ती आता म्हणते, "देवा, तुझ्या भरवशावर मी एवढं मोठं पाऊल टाकतेय तुझ्या भरवशावर आणि आता याचा जो काही परिणाम होईल ना, तो सांभाळून घे." अशी प्रार्थना करतेय ती देवाला आणि पृथ्वीच्या रूमच्या दिशेने जायला निघतेय. अगदी अंदाज घेत-घेत पृथ्वीची रूम कुठल्या बाजूला आहे, किती पावलावर आहे, या सगळ्याचा अंदाज घेत-घेत ती आता पृथ्वीच्या रूमच्या दिशेने निघालेली आहे
आणि आता प्रेक्षकांनो बघा हां, ती पृथ्वीच्या रूमच्या जवळ पोहोचते. दरवाजाजवळ पोहोचते, दरवाजाचा अंदाज घेते आणि फटीतून ना ते चिठ्ठी जी काही आहे ती आतमध्ये सरकवते ती चिठ्ठी आणि 2 मिनिटं तिथेच उभी राहते. गोळा तर तिच्या पोटात भरपूर आलेला आहे, की काय होईल नेमकं? कसा रिएक्ट करेल पृथ्वी या सगळ्यावर? या गोष्टीचं टेन्शन तिला आलेलं आहे आणि त्याही पेक्षा जास्त टेन्शन याचं आहे, की हे सगळं घरात कळल्यानंतर घरातलं वातावरण पण बिघडणार आहे थोड्या वेळासाठी, काही क्षणांसाठी. त्यामुळे ती असा म्हणजे घाबरतच आहे. आता तिनं ती चिठ्ठी जी काही आहे ती आतमध्ये सरकवलेली आहे पृथ्वीच्या रूममध्ये. आता पुढे काय घडणार? विद्याधर अजून दाखवायचा आहे बरं का प्रेक्षकांनो, पण तो आपल्याला दिसणार आहे. तो काहीतरी नक्कीच करेल या सगळ्यात उलटं-सुलटं असं वाटतं. आनंदी आता देवाला हात जोडते आणि म्हणते, "देवा तुझ्या भरवशावर मी एवढं मोठं पाऊल टाकलंय खरं, पण आता याचा जो काही स्फोट होईल त्याचा तो स्फोट सहन करण्याची शक्ती सगळ्यांना दे." अशी प्रार्थना करते आणि तिकडनं ती बाहेर पडतीये. बघूया आता काय-काय घडणार आहे ते. प्रेक्षकांना आता रात्रीच्या वेळी आनंदी इथे देवासमोर उभी आहे आणि छायाताई त्या आहेत, त्या तिथेच बसून राहिलेल्या आहेत. दोघीजणी बहुतेक पृथ्वीची वाट बघतायत कारण आनंदीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन अजून साफ दिसतंय. तेवढ्यामध्ये पृथ्वी आलाय आणि ह्या दोघींना तिथे बसलेलं बघतोय तो आणि तो हाक मारतो, "आनंदी, इतक्या रात्री तुम्ही दोघी इथे काय करताय? म्हणजे तुम्ही अजून दोघी झोपलाच नाहीयेत का?" तर आता ती म्हणते, "नाही, नाही त्याचं काय झालं पृथ्वी सर, तुम्ही रात्रभर बाहेर होतात ना म्हणून मग आम्ही तुमची वाट बघत होतो." म्हणजे आनंदीताई म्हणाल्या, की "तुम्ही आल्यानंतर ना तुम्हाला गरमागरम जेवायला वाढावं म्हणून मग वाट बघत थांबलो आणि कधी डोळा लागला काही कळलंच नाही बघा." तर आता पृथ्वी म्हणतो, "दिस रिअली स्वीट ऑफ यू, पण फॅक्टरीमध्ये इतका उशीर झाला, की मी तिथेच जेवून घेतलं आणि मला असं माहिती नव्हतं ना, की तुम्ही दोघी माझी इथे वाट बघत असाल ते." असं पृथ्वी बोलतो आणि म्हणतो, "एनिवे मला आता फक्त 2 तास आहेत. मला एका क्लायंट मीटिंगसाठी मुंबईला पळायचं आहे. त्यामुळं." आणि मग त्याच्यानंतर आनंदीकडे बघत म्हणतो, "अँड माय डिअर फ्रेंड आनंदी, माझ्यासाठी इतके कष्ट घेत जाऊ नकोस हां." असं सांगतो तो आणि म्हणतो, "चला आता तुम्ही दोघी जणी झोपा, खूप उशीर झालाय. गुड नाईट." असं म्हणत ना तो जात असतो आणि म्हणतो, "आय मीन गुड मॉर्निंग" असं पण म्हणतो बरं का. तर प्रेक्षकांनो आनंदी नुसतं तो काय जे काही बोलतोय ते ऐकून घेते आणि आता प्रेक्षकांनो खरी परिस्थिती, खरी मजा तर तिथून पुढे आहे. आनंदी म्हणते, "समिताताई, मी हे पाऊल फक्त आणि फक्त निंबाळकरांच्या या घरासाठी आणि मालक साहेबांच्या सन्मानासाठी उचलतीये अशी प्रार्थना करते परत आणि म्हणते, "खूप हिमतीने पृथ्वीसमोर मी हे सत्य आणतीये. मला मदत करा तुम्ही." असं सगळं तर आनंदी म्हणते आणि म्हणते, "पृथ्वीचा माझ्यावरचा हा विश्वास जो काही आहे, तो कधीच तुटू नका देऊ." छायाताई, अहो आता पृथ्वी वर जाईल आणि ते पत्र वाचेल आणि त्याला कळेल, की मी या घरात फक्त एक मोलकरीण किंवा त्याची मैत्रीण म्हणून नाही राहत, तर मी या घरामध्ये तर त्याची आई म्हणून पाऊल टाकलं होतं. हे जेव्हा त्याला कळेल आत्ता, असं म्हणत ती परत टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, "देवा, देवा मला मदत कर रे, देवा मला मदत कर आणि आता तूच सगळ्या गोष्टी सांभाळ." अशी प्रार्थना करतीये. बघूया पुढे काय-काय घडणार आहे ते. देव खरंच आनंदीची मदत करतोय का आनंदीची परीक्षा घेतोय ते, तर कळेल आपल्याला. त्याच्यासाठी एपिसोड मात्र शेवटपर्यंत बघावा लागेल बरं का प्रेक्षकांनो. तर आता पृथ्वी रूममध्ये आलेला आहे आणि तो रूममध्ये आलेला त्याची गडबड सुरू आहे. त्याचं अजूनसुद्धा त्या पत्राकडे लक्ष गेलेलं नाहीये. ते पत्र तिथंच पडलेलं आहे आणि आता एका क्षणासाठी त्याची नजर जातीये त्या पत्रावर. तो एन्व्हलप ते उचलतोय, खाली पडलेलं आहे ते आणि ते एन्व्हलप तो काढून वाचायला सुरुवात करणार प्रेक्षकांनो. आता बघा हां, कसे ट्विस्ट येतात एक. आता ते पत्र वाचायला तो बॅग तिथे जातो आणि तोपर्यंत, "अरे दादा, बरं झालं तू आहेस. मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे." असं म्हणत मिताली तिथे येते. तर लगेच पृथ्वी म्हणतो, "बरं झालं तू लवकर उठलीयेस. पटकन बॅग पॅक कर. आपल्याला निघायचंय मुंबईला." असं पृथ्वी सांगतो. तर पृथ्वीला आणि मिताली म्हणते, "मला तेच सांगायचं होतं. मी आज तुझ्यासोबत मुंबईला नाही येऊ शकत, कारण मी आत्ताच्या आत्ता पुण्याला जायचंय मला." तर इकडे, "काय? अचानक? असं पुण्याला का?" तर लगेच ना मिताली म्हणते, की प्रांजलच्या कॉलेजमधून फोन आला होता. त्याची तब्येत खूप जास्त बिघडली आणि त्यामुळे मला जावं लागणार आहे. तर "अगं पण मी सकाळी बोललो त्याच्याशी, तेव्हा तर तो बरा होता." तर मिताली म्हणते, की "हो अरे, तिथे जाऊन आता कळेल मला काय झालंय ते. त्यामुळे निघते लवकर, की मी लवकर जाऊन पोहोचेन तिथे." असं मिताली म्हणते. "अगं पण इतक्या रात्री तू अशी एकटी जाणार पुण्याला म्हणजे?" तर मिताली म्हणते, "दादा खरंच वेळ नाहीये आणि हो महत्त्वाचं हे आहे, की घरात मी कुणाला हे सगळं सांगितलेलं नाहीये आत्ता. स्पेशली बाबांना आणि आत्तूला सांगितलेलं नाहीये.
म्हणजे तुला माहिती आहे ना, आपल्या आतूचा जीव किती आहे आपल्या प्रांजूवर. असं सगळं इकडे मिताली म्हणते, "सो प्लीज तू निघायच्या आधी सगळं एकदा सांगून जाशील." "हां, सांगेन मी. पण तू अगं," असं म्हणत ना मितालीकडे बघत पृथ्वी उभा राहिलाय. मिताली म्हणते, "सॉरी हां, मला माहिती आहे की मुंबईची मीटिंग आपल्यासाठी किती इम्पोर्टंट आहे आणि अशा वेळेला मी तुझ्यासोबत असायला हवं होतं आणि मी नेमकं चालली आहे. पण डोंट वरी, माझ्या नजरेत अशी एक व्यक्ती आहे ना, जी माझी उणीव तुला अजिबात भासू देणार नाही. ती तुला परफेक्ट असिस्ट करेल." तर इकडे पृथ्वी म्हणते, "कोण? कोणाबद्दल बोलतेस तू?" तर मिताली म्हणते, "अरे कुणाबद्दल काय? आरती." तर पृथ्वी म्हणतो, "आरती?" तर मिताली म्हणते, "हो मग. अरे किती छान काम करते ती आणि तिला आपल्या ब्रँडबद्दल सगळ्या गोष्टी माहिती पण आहेत. सो तू टेन्शन नको घेऊ. मला आता लवकरात लवकर निघायचंय." असं सगळं मितालीचं बोलणं चाललंय आणि म्हणते, "तू आत्ताच्या आत्ता कॉल कर आरतीला आणि तिला उद्या सकाळसाठी बोलवून घे." तर मिताली, "अगं पण आरती कशाला?" तर मिताली म्हणते, "चल बाय, टेक केअर." आणि मिताली, मिताली अगं ऐक माझं, असं पृथ्वी म्हणत असतो. पण मिताली काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. ती फार गडबडीनं सगळ्या गोष्टी इकडे मॅनेज करून ना तिथून बाहेर पडली आहे रूममधून आणि पृथ्वी आता ना गेली ती असं म्हणत ना कमरेवर हात घेऊन उभा आहे. आरती असा तो विचार करतोय. तर प्रेक्षकांनो इकडे आनंदीचं चाललेलं आहे, की तळमळ अजून वाढलेली आहे तिची आणि त्याच्याबरोबर ती ती स्वतः पण झोपत नाहीये आणि त्या छायाताईंना पण झोपू देत नाहीये इकडे. आणि आता ती म्हणते, "छायाताई, अहो एव्हा ना पृथ्वीने ते पत्र बघितलं असेल ना, पाकीट मिळालं असेल ना त्याला, मग मग तो अजून मला जाब विचारायला खाली कसा नाही आला?" असे सगळे प्रश्न विचारते आणि म्हणते, "नेमकं काय झालंय? मला काही कळतच नाहीये. काय करायचं? काय करू मी?" असं सगळ्यांना त्याची तळमळ चालली आहे. प्रेक्षकांनो पण इथे पृथ्वीने अजून पत्र वाचलंच नाहीये. हे तिला कसं समजणार? असो, बघूया पुढे काय करते ते. पृथ्वी ते सामान भरतोय बॅगमध्ये आणि मग तो एकदम ना आपला फोन काढतो खिशातून आणि आता अर्थातच त्याने आरतीला फोन लावलाय आणि आपली आरती मात्र तिकडे शांत निवांत झोपली आहे. फोनचा आवाज ऐकून ती एकदम दचकून उठते आणि म्हणते, "हा माणूस एवढा पहाटे-पहाटे का फोन करतोय मला?" तर इकडे पृथ्वी म्हणतोय, "काय कुंभकर्णासारखी झोपली असेल ही मुलगी ना." बरं, फोन तरी ना बाजूलाच असतो, असेल आजूबाजूला पडलेला, पण तो उचलणार नाही. तर लगेच इकडे आरतीला टेन्शन येतं. आनंदीचं पत्र मिळालं असेल ना, की काही काही वेगळाच अनर्थ झाला असेल, असं टेन्शन आता आरतीला आलंय. त्यामुळे ती इकडं बेडवरनं खाली उतरते आणि आता प्रेक्षकांनो फोन उचलते. बघा पुढे या दोघांची तू-तू, कशी लागणार आहे ते. तर आता मिताली परत हॅलो असं म्हणते. तर लगेच "वाह! आली का जाग मॅडम ना? इतक्या का गाढ झोपायचं असतं तुम्हाला?" तर आता आरती म्हणते, "1 मिनिट, घड्याळ बघितलंयस का? ही काय वेळ आहे का फोन करायची? तू बॉस असशील माझा, पण ते ऑफिसमध्ये. मी काही 24 तास बांधील नाहीये तुला, अंडरस्टँड?" असं सगळीकडे आरती बोलते. तर लगेच पृथ्वी म्हणतो, "ओ लेक्चरवाल्या मॅडम, स्वतःचा टेप रेकॉर्डर बंद करा आणि समोरचा माणूस काय म्हणतोय ना, ते सुद्धा तुम्ही ऐकून घ्या." तर आता कळलं ना, तर आरती म्हणते, "काय आहे एवढ्या रात्री तुला काय सांगायचंय तुला?" असं विचारते आणि मग त्याच्यानंतर पृथ्वी म्हणतो, "हे बघ आपल्याला आत्ताच्या आत्ता मुंबईला जायचंय. तू बॅग पॅक कर आणि अर्ध्या तासात बंगल्यावर ये." आता आरती जवळ ना, "काय?" असं म्हणून ओरडते आणि म्हणते, "आता मुंबईला तुझ्याबरोबर? का?" तर पृथ्वी म्हणतो, "का? कुठे? कशासाठी? हे विचारण्यासाठी आपल्याला देवाने अक्कल दिलीये का?" आरती म्हणते, "1 मिनिट हां, तू माझी अक्कल काढू नकोस." तर पृथ्वी म्हणतो, "मी काय तुला मुंबई दर्शन करण्यासाठी घेऊन जात नाहीये." तर आरती म्हणते, "मला जायचंही नाहीये." तर लगेच ना पृथ्वी म्हणतो, "घेऊन पण जात नाहीये हां मी तुला. कामासाठी जायचंय आपल्याला." तर आरती म्हणतो, "काय आहे एवढं काम?" तर पृथ्वी सांगतो, "एका डिस्ट्रिब्युटरकडे आपली मीटिंग आहे आणि तुला यावं लागेल त्याच्यासाठी." तर "अरे पण त्याच्यासाठी मिताली मॅडम येणार होत्या ना तुझ्याबरोबर?" असं आरती विचारते. तर लगेच आता एकदम "मी का लागतेय तुला?" तर लगेच इकडे पृथ्वी म्हणतो, "अरे बापरे! मितालीला लगेच कसं आदराने मॅडम निघतं गं तुझ्या तोंडातून, पण मला म्हणजे सर म्हणायची वेळ आली की तुझ्या जीवावर येतं." तर लगेच आरती म्हणते, "मुद्द्याचं बोलशील का तू?" तर पृथ्वी म्हणतो, "मितालीला काही इमर्जन्सीसाठी पुण्याला जावं लागतंय आणि मिताली नंतर या प्रोजेक्टबद्दल ए टू झेड माहिती कुणाला असेल, तर ती तू आहेस. त्यामुळे सो आय रिअली डू नॉट वॉन्ट टू लिसन एनी काइंड ऑफ एक्सक्यूजेस आणि तू इथे मला आता पाहिजेस. यू गेट इट?" असं सगळं बोलतो. तर आरती म्हणते, "ठीक आहे, येते." आता पृथ्वी बघा फोन बाजूला ठेवतोय, पण आरतीला वाटतंय की फोन पृथ्वीच्या कानालाच आहे. तर इकडे आरती म्हणत असते, "मला एक सांग, की तू खोलीत गेल्यानंतर आनंदीने तुला ठेवण्यासाठी पत्र ठेवलं होतं ते मिळालं का तुला? म्हणजे तू पत्र वाचलंस का?" तर आता फोन इकडे परत पृथ्वी कानाला लावतो आणि काय म्हणतोय बघा, "फोन कट केल्याशिवाय निघणार कशी आहेस? आता फोन कट कर आणि निघ तिकडनं, बाय." असं म्हणत आता त्याने पण आनंदीचं पत्र ऐकलंच नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आता प्रेक्षकांनो पुढे
ट्विस्ट येणार आहे. म्हणजे 2 अडथळे आलेत. पहिली मिताली आलीये, नंतर आरतीनं सांगितलेलं ते सुद्धा ऐकलेलं नाहीये आणि काय माणूस आहे हा, समोरच्याचं ऐकून घ्यायचं नसतं असं म्हणत आरती बोलतीये इथे. पण प्रेक्षकांनो, आता बघा या विद्याधरने काय केलंय, तर विद्याधरच्या हातामध्ये कसल्यातरी कागदाच्या चिटुरक्या आहेत आणि तो काय करतोय बघा, तर तो इथे ते कागद ना बारीक-बारीक असा करून फाडतो आणि त्या दारूच्या ग्लासमध्ये तो कागद जे काही आहेत तुकडे केलेले ते असे टाकतोय. दारूच्या ग्लासमध्ये हलवतोय ते आणि मग तो काय म्हणतो स्वतःशीच, "आनंदी तुला कल्पना बी नाही गं, हा विद्याधर तुझ्या मागं काय सापळा रचायला लागलाय ते." असं म्हणतो आणि हसतोय तो आणि तो ग्लास जो काही तो लावतोय बरं का तोंडाला. प्रेक्षकांनो या विद्याधरनेच काहीतरी घोळ घातलेला दिसतोय, तो उद्या कळेल आपल्याला. तर इकडे आनंदी आता अजूनही तळमळते. आनंदीचा फोन वाजतोय तेवढ्यात आणि आता इकडे ती म्हणते, "ओह! हा घ्या फोन." आरतीचा फोन आहे असं म्हणत आता सांगते, तर आरतीताईचा? आता आनंदीने फोन उचललाय आणि ती बोलते आनंदीशी आणि म्हणते, "आरतीताई काय झालं?" असं विचारते आनंदी. तर "हॅलो आनंदी, अगं मला पृथ्वीचा आता फोन आला होता आणि त्याने आता मला बंगल्यावर बोलवलेलं आहे." असं सांगते आरती आणि म्हणते, "काहीतरी मुंबईला निघायचंय कामासाठी, लगेच ये म्हणालाय." पण "आरतीताई, अगं तो पत्राविषयी काही बोलला का?" असं आनंदी विचारते. तर आरती म्हणते आता, "अगं नाही ना, म्हणजे मी विचारलं त्याला, पण काय आहे, मी बोलायच्या आतच त्याने फोन ठेवलेला होता गं आणि आनंदी मला वाटतंय, की याचा अर्थ की त्याने अजून ते पत्र वाचलेलं नसणार आहे." तर इकडे "हो, तू घरी आला आणि लगेच निघाला," असं आनंदी सांगते. तर आरती म्हणते, "बरं ठीक आहे, मी आवरते माझं आणि नाहीतर उशीर झाला तर परत टोमणे आहेच आहेत. बरं ठीक आहे, मी येते हां." असं म्हणत आता आरतीनं फोन ठेवलाय. तर आनंदी म्हणते, की "ठीक आहे." तर प्रेक्षकांनो आता आनंदीला जाणवतंय, की अजून की छायाताई जोपर्यंत पृथ्वी हे पत्र वाचत नाही ना, तोपर्यंत ना मला ना असं चैनच नाही पडणार आहे. तर छायाताई म्हणतात, "वाचतील हो ते पत्र, समदं नीट होईल, काळजी करू नका तुम्ही." असा छायाताई धीर देतायत आणि आनंदीला मात्र जाम टेन्शन आलेलं आहे. तर प्रेक्षकांनो आता इकडे आरची झोपलेली आहे आणि तिची एकदम झोप चाळवते आणि ती समोर बघतेय तर आरती इकडे बॅग पॅक करते आणि ती आरची म्हणते, "ए ताई, अगं इतक्या पहाटे-पहाटे कुठे चालली तू?" तर आता आरती म्हणते, "अर्चे, बरं झालं तू उठलीस ते. तुझं आवरून झालं ना, की मी तिकडे ना चहा करून ठेवलाय, तो पिऊन घे." "अगं, पण तू इतक्या सकाळी बॅग का भरायलीस तू?" तर आरती म्हणते, की "मी मुंबईला चालली तर आता आरची म्हणते, "आं?" तर आरती म्हणते, "मुंबईला मुंबईला चालली मी." तर आरतीच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि ती म्हणते, "मुंबईला? म्हणजे स्वप्नांच्या शहरात चाललीस तू?" असं एकदम ती ना एक्साइटमेंटनं बोलते आणि म्हणते, "समुद्र, गेटवे ऑफ इंडिया, सिद्धिविनायक मंदिर. हां, मस्तच हां. ए आणि आणि त्या शाहरुख खानचा बंगला पण आहे ना तिथे काहीतरी मन्नत म्हणून, तो पण बघायला मिळेल ना तुला." तर प्रेक्षकांनो आरतीचं लक्ष नाहीये. ती आपली इकडे बॅग पॅक करायच्या नादात आहे. आरची म्हणते, "काय माहिती किंग खान स्वतः गॅलरीतून तुला असा हात देईल वगैरे." आता आरचीची टाईमपास चाललाय आणि ती एकदम जवळ म्हणते, "ए आणि माझा ललित पण असतो ना मुंबईला. एक काम कर ना, तू जेव्हा त्याला भेटशील ना, तर लगेच ना अर्चे मी तिकडे कामाला चाललीये, फिरायला नाही चाललेले आणि एकतर त्या पृथ्वीबरोबर चाललीये मी." असं इकडे आरती म्हणते आणि म्हणते, आम्ही एसटीने किंवा रेल्वेने जात असतो ना, तर एका वेगळ्याच डब्यात जाऊन बसले असते मी." असं आरती म्हणते आणि म्हणते, "तोंड बघितलं ना, तरी माझी चिड होते अगं. मग आता आम्ही आता 4 चाकीने चाललोय, दोघंच जणं, तो आणि मी. ऑफिसमध्ये 1 तासभर एका मीटिंगमध्ये पण त्याचा चेहरा मी बघू शकत नाही. आता तर कितीतरी तास त्याला सहन करायचंय. कसं करणार आहे मी?" असं सगळं इकडे आरतीचं बोलणं चाललंय. तर आरती म्हणते, "ठीक आहे गं ताई. कसं आहे माहिती का, मी बरेचदा ना टीव्ही सीरियलमध्ये बघितलेलं आहे, की जेव्हा हिरोईनला एका लाँबच्या प्रवासाला घेऊन जातो ना कारमधून, तेव्हा ना सुरुवातीला थोडी भांडणं होतात. पण शेवटी डायरेक्ट." तर आता इकडे ना आरती विचारते, "डायरेक्ट काय?" तर आरती सांगते, "क्या करू हाय, कुछ होता है." तर लगेच "अर्चे, आगाऊ" असा म्हणत फटका पडतोय बरं का आरतीचा आणि म्हणते, "काय फालतूपणा आहे, असं काही होणार नाहीये. मी काय एवढी बावळट आहे का स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घ्यायला?" असं सगळं आरती बोलते. ती म्हणते, "कुछ होता है." आणि त्या पृथ्वीबरोबर अशक्य आहे असं सगळं बोलून आता आरतीनं आपली बॅग पॅक केलीये आणि उरलेली पिशवी आरती तिच्या हातामध्ये देते. प्रेक्षकांनो, आरती निघाली तरी आहे मुंबईला या पृथ्वीबरोबर जायला. पण खरंच आरची म्हणाली तसं होईल का? आणि तसं झालं तर काय असेल नात्याचं भविष्य? हे एक वेगळंच वळण आहे येईल इथे. तर आता प्रेक्षकांनो बघा, सकाळी-सकाळी मितालीने फोन लावलाय
आत्तू विचारते, "काय झालं मिताली? प्रांजूची तब्येत ठीक आहे ना? तू मला सगळं नीट सांगशील का? उगाच माझा जीव घाबरा-घुबरा होतोय. पटकन बोल काय झालंय त्याला?" तर ते "आत्तू, आत्तू अगं शांत हो आधी. हे बघ काळजी करण्यासारखं काही झालेलं नाहीये. त्याला फक्त फूड पॉइझनिंग झालंय," असं मिताली सांगते. तर इकडे शिल्पा त्या जवळ ओरडते आणि म्हणते, "फूड पॉइझनिंग? आणि तू काहीच नाही म्हणतेस." आता घरातले सगळे सुद्धा फूड पॉइझनिंग म्हटल्यावर बघायला लागतात. तर मिताली म्हणते, "ते पण त्याने काल रात्री हॉस्टेलमधलं काहीतरी उलट-सुलट खाल्लं होतं, म्हणून त्याचं पोट खराब झालंय," असं मिताली पुढे सांगते आणि म्हणते, "अजून काही झालेलं नाहीये." तर आत्याचं चाललंय, "फूड पॉइझनिंग झालंय त्याला आणि तू किरकोळ म्हणतेयस." आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय-काय म्हणते आत्या, "तू एक काम कर आणि त्याला सांग, की उद्यापासनं ना तू आम्ही इकडनं एक कुक पाठवतो, तो त्याच्यासाठी जेवण बनवेल वगैरे." तर मिताली म्हणते एकदम, "नाही, नको. म्हणजे अगं कशाला एवढं पाहिजे आत्तू? मी आहे ना. मी घेते त्याची काळजी. मी सगळं इथे मॅनेज केलंय. तू काही टेन्शन घेऊ नको आणि डॉक्टर आहेत ना." असं सगळं मिताली सांगतेय. तर आत्याचा ना चेहरा असा खूपच घाबरल्यासारखा होतोय. मिताली म्हणते, "मी तुला कळवते संध्याकाळपर्यंत काय होतंय ते. चल बाय." असं म्हणत फोन ठेवते. पण फोन ठेवल्यावर एक वाक्य असं म्हणते, की "या पोरामुळे अजून किती खोटं बोलावं लागणार आहे," असं एकदम ती म्हणते. तर आता इकडे आत्या म्हणते, "पाहिलंस युगंधर त्याला फूड पॉइझनिंग झालंय. अरे, हे बघ सलाईनवर ठेवलंय त्याला. एक काम कर, तू ना पुण्यातल्या द बेस्ट डॉक्टरला फोन कर आणि त्याला म्हणावं, की याची ट्रीटमेंट करायला जा म्हणून." तर इकडे आता माई पण म्हणतायत, "खरंच मीच जायला पाहिजे होतं आता मिताली बरोबर पुण्याला." तर धनश्री म्हणते, "अहो माई, शिल्पाताई तू मग उगीच राईचा पर्वत करायलाय. फूड पॉइझनिंग झालंय ना, तर होईल की मग 1-2 दिवसात ठीक." असं सगळं आता सांगते बरं का. तर अगं धनश्री काळजी तर वाटणारच ना, कारण हे बघ पण मिताली खंबीर आहे. ती सगळं सांभाळून घेईल व्यवस्थित, असं सगळं आता बोलून ना आजी म्हणते. तर प्रेक्षकांना तर शिल्पा, पुण्यात मिताली एकटी नाहीये. तिचे फ्रेंड सर्कल आहेत, मित्र-मैत्रिणी आहेत आणि कॉलेजातली लोकं आहेत. तू इथे बसून उगाच आपला बीपी वाढवून घेऊ नकोस. तर आता युगंधर पण म्हणतो, "ताई हे बघ तू आता काळजी करू नकोस. मिताली आहे ना तिकडे, ती बघेल आणि हा तो माझा दोस्त आहे ना डॉक्टर गोखले, तर मी त्याला जायला सांगतो. तू काळजी करू नकोस." तर शिल्पा आत्या म्हणते, "लगेच फोन कर." तर प्रेक्षकांनो इकडे आनंदी मात्र अजून त्या पत्राच्या विचारातच आहे. तिला त्याचं टेन्शन पडलेलं आहे पत्राचं आणि खूप तळमळ-तळमळ चालली आहे बरं का. प्रेक्षकांनो काय होणार बघत राहूया बरं का. आता पृथ्वी ना इकडे आपलं आवरून आलेला आहे. तो बॅग वगैरे पॅक करतोय त्याची आणि त्याचं लक्ष त्या पत्राकडे नाहीये अजून. तर इथे शिल्पा बघते, की त्याचं काय चाललंय ते, पत्र वाचलंय का नाही ते, हे सगळ्या गोष्टी बघतीये शिल्पा. तर आता पृथ्वी सर निघालेत तर खरं, पण त्यांनी ती चिठ्ठी अजून वाचली असेल का नसेल, असा प्रश्न शिल्पाला सुद्धा पडलाय. आणि आता बघूया काय होतंय पुढे, कारण पृथ्वीची गडबड फार चाललेली आहे आणि शिल्पा पण अंदाज घेते, की नेमकं काय चाललंय ते. तर आता त्यानं सगळी बॅग वगैरे आपली भरायला सुरुवात केली. शिल्पा ते सगळ्या गोष्टी बघतीये आणि आता तिकडनं निघून जाते. आता काय खाली जाऊन सांगते बघूया. अजून सुद्धा पृथ्वीनं ते पत्र वाचलेलं नाही. त्याचं अजून त्या पत्राकडे लक्ष गेलेलं नाही. पण हा विद्याधर मात्र वेगळ्याच टोनमध्ये इथे येऊन स्टाईलमध्ये येऊन उभा राहिलाय आणि बघतोय सगळ्या वेगळ्याच गोष्टी. कारण इथे युगंधर म्हणतोय, "हा पृथ्वी कुठे राहिला? त्याला मुंबईला जायचंय ना?" तर आता प्रेक्षकांनो आनंदी तेवढ्यात म्हणते, की "मी जाऊन बघून येते" म्हणून. पण तोपर्यंत इथे ना आता उशीर झाला तर कधी मुंबईला पोहोचणार, कधी मीटिंग करणार असं सगळं युगंधरची चिडचिड चालली तर आता आनंदी बघायला जाणार तोपर्यंत तिकडनं विद्या आली आणि म्हणते, "नाही, नाही मालक साहेब काय आहे ना, ते सामान भरतायत, येतीलच 2 मिनिटात," असं सगळं सांगते आणि मग आनंदीच्या कानात हळूच सांगतीये, "छायाताई की आनंदीताई अहो ते घाईघाईत पॅकिंग करतायत, पण मला खात्री आहे की ते जेव्हा त्यांचं घड्याळ आणि गाडीची चावी घ्यायला जातील ना, त्यावेळेला साइड टेबल जवळ जातील ना, तेव्हा त्यांना ते नक्की चिठ्ठी बघतील बघा ते. अजून तरी त्यांनी वाचलेली नाहीये आणि त्यांनी ती नेमकी टेबलवरतीच ठेवली तर इकडे आनंदी म्हणते, "देवा जे काही होईल ते चांगलंच होऊ दे. माझ्या मुलाचा माझ्यावरचा विश्वास जो काही आहे तो तुटू नको देऊस अशी प्रार्थना करते. तर उद्याच्या भागात पृथ्वी जोरात ओरडत येतोय, "आनंदी" असं म्हणत. आता सगळेच त्याच्या आवाजाने उठून उभे राहिलेत. पृथ्वी म्हणतोय, "तू लिहिलेली चिठ्ठी मी वाचलीये." आणि तो पुढे असं बोलतो, की "लाज कशी नाही वाटली तुला असं काही करायला?" अशा शब्दात तो बोलतोय. ती चिठ्ठी फाडून टाकतोय आणि विद्याधर तिकडे एक खुनची स्माईल देतोय. नेमकं काय त्या चिठ्ठीत लिहिलंय, चिठ्ठी बदलली आहे का ते कळेल उद्याच्या भागात. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.